नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर। आज आपण पाऊल ठेवणार आहोत अशा पवित्र भूमीवर जिथे केवळ माती नाही तर इतिहासही बोलतो, जिथे आस्था, अध्यात्म आणि संस्कृती यांचा अनोखा संगम आहे। हो, आपण चाललोय आपल्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरला। रिद्धपूर म्हणजेच महानुभाव पंथाची काशी ही केवळ एक जागा नाही, तर इथे आहे त्या विचारांची गाथा जी चक्रधर स्वामींनी समाजासमोर मांडली होती। इथेच पावलोपावली आपल्याला भेटतात ते महानुभाव पंथाचे अनुयायी, ज्यांच्या जीवनात कर्म, साधना आणि सेवा यांना अनन्यसाधारण स्थान आहे। इथे वसलेलं आहे श्री चक्रधर स्वामींचं पवित्र स्थान, जिथे त्यांनी त्यांच्या उपदेशांद्वारे हजारो लोकांचा उद्धार केला। ते केवळ एक संत नव्हते, तर एक तत्वज्ञ, सुधारक आणि समाज जागृती करणारे प्रणेते होते। महानुभाव पंथ हे भारतातील एकमेव असे पंथ आहे ज्यांनी मराठी भाषेत लिहिलेल्या ग्रंथांमधून अध्यात्म रुजवलं। लीळाचरित्र हा पहिला मराठी ग्रंथ, ज्याचं जन्मस्थान म्हणजे ही रिद्धपूर भूमी। इथे आल्यावर लक्षात येतं की श्रद्धा म्हणजे नुसती भावना नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे। रिद्धपूरची ही पवित्र हवा मनाला शांत करते आणि अंतःकरणालाही स्पर्शून जाते। तर मित्रांनो, रिद्धपूर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर हे आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं आणि आत्म्याचं दार उघडणारं स्थान आहे। एकदा तरी या भूमीला नमन करून जा, कारण हे आहे आपलं अमरावती जिल्ह्यातलं रत्न, महानुभाव पंथाची खरी काशी, रिद्धपूर। मी आहे तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या प्रेरणादायी यात्रेसोबत। धन्यवाद।